नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा सत्या आपल्या बाबांच्या पाया पडतो आणि म्हणतो, बाप आपली सांगली लय चांगली, फक्त बापाचा आशीर्वाद पाहिजे. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे हो, माझा आशीर्वाद आहेच तुझ्या पाठीमागे. तेव्हा सत्या बोलतो, आता बघ मी तुला मेहनत करून पैसे कमवून दाखवतो की नाही. असे म्हणून आता सत्या घराबाहेर पडलेला असतो. आता लगेच सुधाकर भाऊ सत्याकडेच बघत असतात आणि मनाशीच म्हणतात, खरंच माझ्यासाठी नाही रे, पण त्या पोरीसाठी तरी तुला पैसे कमवावेच लागेल आणि मला खात्री तू ते नक्की कमवशील. कारण ती पोरगी म्हणजे सोनंही सोनं आणि एकदा का तुला या सोन्याची पारख झाली की मग बघ तुमच्या दोघांचा संसार कसा फुलेल ते, आणि मला तेच बघायचे. तर इकडे आता निरूपा किचनमध्ये आलेली असते. आता मात्र निरूपाने बेसिंगमध्ये ठेवलेले सगळे भांडे तशीच असतात. आता मात्र तिला खूपच राग येतो. तेव्हा ती बोलते, म्हणजे अजून एकही काम झालेलं नाही आहे, भांडी तसून तशीच ठेवली. आता बघ, आता हिला अशी रडायला लावते ना, माझ्या पायाशीच आली पाहिजे. त्याच वेळेस आता समोर भाजीपाल्याच्या टोपलीतून लगेच निरूपा कांदा हातात घेते आणि आता सुरीने कांदा कापू लागते. स्वतःच आता तो चाकू हाताला लागून घेते आणि जोरजोरात आरडू लागते, आई ग, माझं बोट कापलं, काय करू आता मी, जोरजोरात आरडत असते. त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणते, काय झालं आई, अरे बापरे, कसं लागलं, का करत होता तुम्ही हे सगळं, दाखवा बरं, मी हळद लावते. तेव्हा निरूपा म्हणते, गप्प बैस, दिसत नाही का किती लागलंय तुला ते, हे बघ किती रक्त येते, आई ग, आता मी काय करू, असे जोरजोरात ओरडत असते. तेव्हा मीरा बोलते, अहो आई, कशाला करत होता तुम्ही हे सगळं काम, मी हाय ना, मी करेन हे सगळं काम. तेव्हा लगेच निरूपा रागवते आणि म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी म्हातारी झाले, मला कामं जमत नाही का, म्हणजे असंच म्हणते ना तू. तेव्हा मीरा म्हणते, नाही हो, आता या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या आहे, मी करेन ना सगळं काम, तुम्ही का करताय, तुम्ही आता फक्त आराम करायचा. तेव्हा त्या लगेच नीरव म्हणते, गप्प बैस, फक्त वरवरच्या गप्पा करत असते आणि मला माळावरती चढवते की काय, अगं तुलाही ते नीट हळदही टाकता येणार नाही आणि तू काय जबाबदाऱ्या घेणार. तेव्हा लगेच आता मीरा बोलते, आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा ना, मला एक संधी द्या आणि ही सगळी जबाबदारी माझ्यावरती सोपवा. बघा मी अगदी व्यवस्थितपणे सगळं चोख काम करेल. तेव्हा त्या निरूपा लगेच तिथे खुर्चीवरती जाऊन बसते आणि म्हणते, हो का, सगळ्या जबाबदाऱ्या घेशील तू. खरंच मीरा, तू बोलते ते अगदी बरोबर आहे ग, कारण तू घरच्या सगळ्यांची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेते. कुणाला काय हवंय काय नकोय हे सगळं तू विचारते आणि सगळं व्यवस्थितपणे करते, हो की नाही. सगळं किचन सांभाळते. मग त्यामुळे मला असं वाटते ग, सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्याकडे दिल्या पाहिजे आणि मी आता फक्त आराम केला पाहिजे. कपाटाच्या चाव्या, घराच्या चाव्या, हे सगळं तुझ्याकडे द्यायला हवं मी आता. पण मी एकटीच बोलते, तू काही बोलतच नाही आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणते, हो आई, तुम्ही माझ्यावरती जबाबदाऱ्या देऊन बघा, मी सगळी कामं व्यवस्थित करेल. तेव्हा लगेच निरूपा म्हणते, हो ग, पण कपाटाच्या चाव्या, घराच्या चाव्या तू सांभाळू शकशील का. आता मात्र मीराकडे निरूपा बघत असते आणि विचारत असते, अगं सांग ना, सांभाळू शकशील का. तर इकडे आता सत्य आता काम शोधण्यासाठी बाहेर आलेला असतो, पण मात्र कुठे काम मिळत नाही. तो विचारात तिथेच बसलेला असतो. त्याला सारखं सारखं मीराचं बोलणं आठवत असतं. मीराने त्याला खडसावून सांगितलेलं असतं, तुम्ही माझा नवरा हाय म्हणजे हाय आणि एकदा दिलेला शब्द ही मीरा कधीही मोडत नाही हा. आता मात्र हे सगळं आठवत असतं आणि तो विचारात पडलेला असतो. त्याच वेळेस चंद्या व अजून एक त्याचा मित्र येतो. तेव्हा ते दोघेही म्हणतात, अरे बापरे, बघ बघ, सत्यदादा खूपच विचारात दिसतोय आजकाल, आजकाल जास्तच विचार करतोय, चल चल बघूया काय चालू आहे नेमकं. असे म्हणून आता त्याचे दोनही मित्र त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात, काय सत्यदादा, कसला विचार करतोय तू. तेव्हा सत्य म्हणतो, काय नाही रे, मला काम हवंय, मेहनत करायची, पैसे कमवायचे. तेव्हा लगेच चंद्या बोलतो, ए सत्यादादा, उगं कशाला चेष्टा करायलाय, अरे तू बादशाह आहे बादशाह, आणि तुला काय, तू नशिबावान आहे, त्यामुळे तू कधीही कुठेही पैसे कमवू शकतो. बघ आत्ता जर आपण खेळायला सुरुवात केली ना की लगेच तू पैसे कमवशील. तेव्हा लगेच सत्या रागवतो आणि म्हणतो, ए गप्प बसा, काय बोलायले तुम्ही, अरे पैसा कमवायचा म्हणजे असं जुगार, असं अड्ड्यावरती जाऊन नाही रे, मेहनत करून पैसा कमवायचा आहे, मेहनत करून.
त्यामुळे मला काम शोधायचे रे, काय करू? तेव्हा आता लगेच ते दोघंही हसू लागतात आणि म्हणतात, सत्या दादा, वहिनी आल्या तर तू बदललाय हा, मेहनत करून पैसा कमवायचा आहे. तेव्हा लगेच आता सत्या म्हणतो, हो आता ती बायको गळ्यात बांधली ना, मग जबाबदारी घ्यावीच लागेल आणि जबाबदारी घ्यायची म्हणल्यावर पैसा कमवावा लागेल. आणि तुला सांगतो चांद्या, लग्न केलं ना, नवरा कितीही बाहेर वाघ असू दे, डेंजर असू दे, पण शेवटी बायकोसमोर त्याला टाचा घासाव्याच लागतात. तेव्हा लगेच आता त्याचे मित्र हसू लागतात आणि म्हणतात, म्हणजे वहिनीने तुला ताब्यात धरलंय तर? तेव्हा लगेच सत्य म्हणतो, हो तर, ती उगाच मी तिचं नाव धूमकेतू नाही ठेवलं, अशी अंगावर बरसते ना, इकडे माणूस घाबरून जातोय. त्यामुळे हसायचं बंद करा आणि मला एखादं काम शोधा. त्याच वेळेस आता लगेच चंदाला आता डाबरी विजयचा फोन येतो. तर आता त्याला गावी जायचं असतं आणि तो ज्या गाडीवर ड्रायव्हर असतो त्या गाडीवर त्याला एखादा माणूस कामासाठी हवा असतो. तेव्हा लगेच आता चंद्या बोलतो, बरं झालं भावा, तू वेळेवर फोन केलाय, असे म्हणून फोन ठेवतो. तेव्हा चंद्या लगेच बोलतो, सत्यादा, मी बोललो होतो ना, तू नशिबाचा बादशाह आहे. बघ, तुला काम हवं होतं आणि काम मिळालं पण. तेव्हा सत्य म्हणतो, अरे पण कुठे, काय? तेव्हा लगेच चंद्या म्हणतो, अरे तो विजय ना, त्याला गावी जायचे आणि तू ज्या गाडीवर ड्रायव्हर आहे ना, त्या गाडीच्या डायरेक्टरला महाराष्ट्राच्या बाहेर शूटिंग करायला जायचे, महिनाभरासाठीचं काम आहे, जाशील ना तू? तेव्हा सत्य म्हणतो, हो लगेचच्या लगेच, आत्ताच्या आत्ता मी तयार होतो. कुठे तू विजय, आपण त्याची गाठ घेऊया, मग मला तसं आवरायला. असे म्हणून आता ते सर्वजण विजयाकडे जातात. तर इकडे आता निरूपा मीराला म्हणत असते, घेणार आहे ना तू जबाबदारी? हो किंवा नाही सांग ना मला पटकन, मग मला तुझ्या हातात द्यायला. आता मात्र निरूपा म्हणते, आई चाव्या ते, ठीक आहे चालेल मी. तेव्हा लगेच निरूपा जोरात ओरडते आणि म्हणते, चालेल काय चालेल, या घराची मालकीण व्हायला बघते तू, म्हणजे हे स्वप्न आहे तर तुझं? तेव्हा मीरा म्हणते, नाही आई, असं नाही आहे. तेव्हा लगेच निरूपा म्हणते, गप्प बैस, आत्ता तुझ्या तोंडाने बोलली ना, चाव्या हव्या आहे तुला ना, म्हणजे हे सगळं तुझं नाटकं त्यासाठी चालू आहेत तर. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरची राणी मी आहे, मी, हे घर माझं आहे, त्यामुळे कधीही चाव्या घेण्याचा विचार करू नको हं. तेव्हा आता मीरा म्हणते, नाही हो आई, मी असं का करेन, मी असा विचार का करेन, तुम्ही एकदम माझ्या आईसारखा आहात ना, मला वाटलं होतं तुम्हाला लागलंय म्हणून या सगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहे. तेव्हा आता निरूपा म्हणते, गप्प बैस आणि मला तर आई म्हणू नको हं. चालली लगेच जबाबदाऱ्या घ्यायला. तेव्हा मीरा बोलते, अहो आई, ते ना मला वाटलं तुम्ही एक सासू म्हणून सुनेकडे जबाबदाऱ्या देताय. तेव्हा निरूपा म्हणते, गप्प बैस, कोण सून, कोण सून, तू माझी सून नाही आहे, सांगून ठेवते, आणि मी तुझी सासू नाही आहे. तू ना आजपासून मला सासूबाई नको, मला बाईसाहेबच म्हण. तेव्हा मीरा म्हणते, काय? तेव्हा लगेच निरूपा म्हणते, हो, बाईसाहेब म्हणायचं आजपासून मला, आणि चल लाग कामाला पटकन, सगळी कामं झाली पाहिजे ना, उशाच्या खोळी धुतल्या पाहिजे, सगळं काही कामावरलं पाहिजे, भांडी घासली पाहिजे, चल निघ. तेव्हा मीरा म्हणते, ठीक आहे, मी करेल काम. तेव्हा लगेच निरूपा बोलते, असं नाही म्हणायचं, काय सांगितलं? तेव्हा निरूपा म्हणते, लक्षात ठेवायचा, मला काय म्हणायचं? मग आता मीरा लगेच म्हणते, ठीक आहे बाईसाहेब, सगळं काम होऊन जाईल. तर इथे आता मीरा सगळं कामावरून भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेली असते. त्याच वेळेस आता ती आपल्या आईसाठी थोडा भाजीपाला घेते आणि तिच्या घरी येते. आता मात्र मीराला बघताच तिची आई खूपच खुश होते आणि म्हणते, अगं कशाला आणला हा भाजीपाला वगैरे, घरात होतं. तेव्हा मीरा म्हणते, अगं जाताना माझ्या लक्षात आलं, म्हटलं तुलाही थोडंसं घेऊन जावं, ठेवून दे ठेव. त्याच वेळेस राज येतो आणि कपाटात आपला टी शर्ट शोधत असतो. आता राज लगेच जोरजोरात सगळे कपडे खाली फेकत असतो. तेव्हा लगेच त्याची आई बोलते, अरे राज, काय करायलाय, सगळे घड्या विस्कटताय ना, असं का करतो तू? तेव्हा राज म्हणत असतो, अगं आई, माझी टोप सापडत नाहीये. त्याच वेळेस तिथे दादांची टोपी ठेवलेली असते. राज आता जोरात ती टोपी खाली फेकून देतो. आता मात्र मीराच्या आईला खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच ती म्हणते, राज, काय करायलाय तू? अरे तुझ्या दादांची शेवटची आठवण ही टोपी, आणि तू ती फेकून द्यायलाय. तेव्हा लगेच आता राज बोलतो, अगं आई, आता दादा गेले, मग ती टोपी ठेवून करणार तरी काय आहोत आपण? तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणते, असं काय करायला, शेवटची आठवण आहे, तू वापर ना, तू घाल ना ही टोपी. तेव्हा राज म्हणतो, काय मी, ही टोपी?
नाही नाही, ती किती जुनी पुराणी आहे आणि किती घाण वास येतोय, जवळसुद्धा घेवत नाही आहे. आता मात्र मीरा लगेच ती टोपी हातात घेते आणि तिचा वास घेते आणि म्हणते, बघ राज, हा वास तुला ओळखीचा नाही वाटत का? एकदम अगदी जवळचा. धर तू घाल. तेव्हा राज म्हणतो, ए मीराताई, तुला काय करायचंय? आमच्या घरच्या गोष्टी तू इथे राहते का आता? नाही ना, मग तुलाच घेऊन जा ती टोपी. तेव्हा आता लगेच राज रागाने निघून जातो. आता मात्र मीरा लगेच आपल्या आईला बोलते, काळजी करू नको, ही टोपी मी माझ्याजवळ ठेवीन. तेव्हा मीराची आई बोलते, हो तुझ्याच जवळ ठेव, कारण भावनांची कदर फक्त तुला आहे. आठवणींची जपवणूक तूच करशील, बाकीच्यांना काही फक्त पैशाशी मतलब आहे. तेव्हा त्या मीरा म्हणते, ठीक आहे आई, मी निघते. तेव्हा लगेच तिची आई बोलते, जावई बापूंना थँक्यू म्हणा. तेव्हा लगेच मीरा म्हणते, कशासाठी? तेव्हा लगेच तिची आई म्हणते, अगं त्यांनी एवढी मदत केली ना आपल्यासाठी, खरंच आपण त्यांना ओळखायला चुकलो, आपल्याला वाटलं तो माणूस चांगला नाही आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणते, चांगले आहेत ते पण. तेव्हा मीराची आई म्हणते, अगं मला माहिती आहे थोड्याशा वाईट सवय आहे त्यांना, पण तू जर समजावून घेतलं ना तर सगळं ठीक होईल. तेव्हा आता लगेच मीरा घरी निघालेली असते. तर इकडे सत्य आता आनंदात घरी आलेला असतो. तेव्हा आता लगेच तो आपल्या बापाला म्हणत असतो, बाप लवकर इकडे, लवकर इकडे बघ, मी तुला आनंदाची बातमी देणार. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे झालंय काय? तेव्हा सत्य सांगू लागतो, महिनाभरासाठी मी महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय फिरायला, गाडीवर ड्रायव्हर म्हणून. बाप मला काम मिळालंय. त्याच वेळेस निरूपा आता हॉलमध्ये आलेली असते, तर मीराही तिथेच असते. आता मात्र सत्याचं हे बोलणं ऐकून मीराला तर धक्काच बसतो. महिन्याभरासाठी सत्या बाहेर चाललाय. ती म्हणते, नाही नको. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात, हो सत्या, अरे काय करायलायस तू? महिनाभरासाठी बाहेर चाललाय. अरे तुझ्यावरती आता जबाबदारी आहे, ही वेगळी जबाबदारी. मग आता सत्य म्हणू लागतो, अरे बाप, तूच म्हणाला ना मेहनत कर, काम कर, मग तेच करायला चाललोय मी, तीच जबाबदारी पार पडतोय. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, अरे पण असं नव्या नवरीला एवढ्या दिवस तू एकटीला सोडून जाणार आहे का? तेव्हा सत्य म्हणतो, हे बघ बाप, तू धूमकेतूला माझ्यावरती लादू नको हा. आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते. त्याच वेळेस निरूपा टाळ्या वाजू लागते आणि म्हणते, वा वा, म्हणजे तुम्ही या पनोतीला काम करायला लावलंय, तुमची तर आरतीच ओवाळायला पाहिजे, हा काम करणार. तेव्हा आता लगेच सत्य म्हणतोय, ए निरूपा, तू गप्प बैस, आत्ता मी गप्प बसतोय, पण नंतर बघेन मी तुझ्याकडे. तेव्हा निरूपा म्हणते, अरे गप, तू काय पैसे कमवणार आहे? उलट यांच्या खिशात आहे नको ते सगळे उडवून टाकशील. तेव्हा लगेच सत्य म्हणतो, थांब आता, नाही तुझ्यासमोर पैशाची गड्डी आणून ठेवली ना तर नाव सत्य लावणार नाही. तेव्हा निरूपा म्हणते, काय पैशाची गड्डी? अरे ती भाजीची गड्डी नाही आहे. एक वेळ भाजीची गड्डी आणशील तू, पण तिलाही पैसे उधार ठेवावे लागतील रे. आणि तू चाललाय पैशाची गड्डी ठेवायला. आता मात्र सत्याला राग येतो. तेव्हा सत्य म्हणतो, थांब, नाही महिन्याच्या आत तुझ्यासमोर पैशाची गड्डी मांडली ना तर नाव सत्यजित लावणार नाही. असे म्हणून तो आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्याने बाहेर जाण्यासाठी महिनाभरासाठी आपली बॅग भरलेली असते. आता मात्र मीरा येते आणि ती सगळी बॅग खाली ओतून देते. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं धुमकी, तू काय करायलीस तू? मला जायचंय बाहेर, माझे कपडे भरले मी. तेव्हा मीरा बोलते, हे असे चुरकाळून थांबा, मी तुमच्या कपड्यांना इस्त्री करून देते. तेव्हा सत्य म्हणतो, नाही हा, मला इस्त्री आवडत नाही, कारण मी इस्त्री आणि स्त्रीपासून लांबच राहतो, कारण त्या दोघीही एकदा तापल्या ना खूप डेंजर चटका मारतात हा. तेव्हा आता मीरा बोलते, नाही, एकदा तापल्या ना की अशी घडी बसवतात, हो की नाही? मग मी पण तशीच घडी बसवणार आहे. असे म्हणून आता मीरा सत्याची कशी तयारी करून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.